ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. सर्वर इकडे त्याला सांगितलं समजून का मॅटर झालेलं आहे याच्यात तू पडू नको. मला तुमची सर्वे घ्यायची ना निघायचं तुम्ही. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे. त्याच्यावर कोर्टात विषय असल्यामुळे हरकत घेतलेली आहे. त्याच्यामुळे हरकत टाका तुझ्या कोर्टात विषय असल्यामुळे हरकत आहे शेतकऱ्यांची. हे शेतकरी आले कुठे शेतकरी आपले आहे तिकडे सांगितलं त्यांना ऐकत सांगितलं होतं पुढे. हो बॅग घ्या रशीद भाई. किती वेळा सांगितलं आता ऐकत नाही आम्हाला. चतुर्शी मला नोटीस दिली याला पण नोटीस दिली जातात. यांची व्हिडिओ घे रे लोक जबरदस्ती करायला आले. व्हिडिओ घे यांची. हे कायद्याचं उल्लंघन करून इथे सर्वे करायला आल्या. व्हिडिओ घे रे व्हिडिओ घे यांची व्हिडिओ घे. आजूबाजूवाल्या नोटिशी दिल्यात का यांच्या ड्युट्या घालवा लागतील. व्हिडिओ घे रे व्हिडिओ घे यांची. दाखवा नोटिशी आजूबाजूवाल्यांना. तुम्ही आहेत ना दाखवा नोटिशी पहिले. नोटिशी दाखवा. नाही म्हणता काय करतो नाही ना त्यांची नोकरी घालून मग तुम्ही सरकारी नोकरी करतायत ना. आजूबाजूवाल्यांना दिल्यात का? हे बघा शेतकरी आहेत आजूबाजूवाले दिल्यात का नोटिशी? मी सर तुमच्याशी बोलतोय. ओळखायचा विषय नाही. इथे काय झालंय माहिती आहे ना आधी. नोटिशी दाखवा तुम्ही आजूबाजूवाल्यांना दिलेल्या. नोटिशी दाखवा पहिले. नोटिशी. शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यातील जमिनीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून शेतकऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी लावला आहे. मारहाण करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गाव येथील सर्वे नंबर 6 ह्या जागेच्या मालकी हक्कावरून 6 महिन्यापूर्वी हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. सोमवारी सकाळी 1 वाजता फेअरडील डेव्हलपरचे मालक जगदेव पारीख हा विठ्ठल चिकणकर यांच्यासह इतर 100 ते 150 जण हत्यारासह पोहोचले. त्यांच्याबरोबर मोजणी करण्यासाठी शासकीय अधिकारीही होते. मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी न्यायालय प्रविष्ट प्रकरण असल्याने विरोध केला. त्यांना गुंडांनी धमकावण्याचा प्रयत्न केला. ही बाब शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना कळताच ते कार्यकर्त्यांसह पोहोचून त्यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरत हत्यारासह आलेल्या गुंडांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. द्वारली गाव RTO ऑफिस या ठिकाणी मोजणीवरून वाद झालेला आहे. सदरची फिर्यादीची प्रक्रिया चालू आहे. फिर्याद झाल्यानंतर सदरबाबत सविस्तर बोलण्यात येईल. हत्यार वगैरे काढले जाण्याचा आरोप आहे. किती लोक ताब्यात वगैरे घेतलं? आतापर्यंत फिर्याद वगैरे झालेली नाही. सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला नंतर. काही संशयित काय ताब्यात घेतलेले आहेत तर ते आम्ही तुम्हाला नंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याची सविस्तर माहिती आम्ही देऊ. सुरू असताना पोलीस बंदोबस्त दिला होता? बंदोबस्त नव्हता. त्यांना बंदोबस्त नाही दिलेला. बंदोबस्त त्यांना सर्वेसाठी बंदोबस्त दिला नाही तरी सुद्धा त्यांनी सर्वे केलेला आहे. सर ज्या पद्धतीने झालेले महेश गायकवाड आरोप लावतो काय सांगाल की याच्यामध्ये एकतर्फा गुन्हा दाखल? एवढंच तुम्हाला सांगितलं. आता तक्रार दोघांची घेतात. आमच्या शेतावरती त्यांनी सर्वे चालू केला होता. आम्ही त्यांना अडवायला गेलो तर त्यांनी आम्हाला मारहाणीचे हे करणे आणि वरून रिव्हॉल्वर पण काढलं होतं. काही हत्यारं आणले होते त्या लोकांनी आम्हाला काढलं. दीपक पारेख होता. जितेंद्र पारेख होता आणि त्याच्याबरोबर भरपूर लोक होते. 50-60 लोक होते. सगळे हत्यारं घेऊनच होते एकदम. मग आमच्या भाच्याने साहेबांना फोन केला. म्हणजे साहेबांना ते आले तेव्हा त्यांनी सगळ्यांना रंगे हात पकडले. तर त्यांच्याकडे सगळ्यांकडे हत्यारं घेतले. काय नेमका वाद आहे? तर पैसे तुम्ही दिले आहेत का द्यायचे? काय नेमकं तुमचा वाद आहे? आमचे पैसे बाकी आहेत. त्याचे पैसे आमच्या जागेचे दिलेच नाही अजूनपर्यंत. 96 वर झालेलं आहे. मग आता तुमची काय आता पोलीस सांगतात काय आता तुम्ही तक्रार घेतली काय चालू? तक्रार घेतली. त्यांनी पैसे देऊन 7-12 तिकडे फिरली. त्या द्वारली जमिनीच्या संदर्भात आज तिथे सिटी सर्वेचे अधिकारी आले होते. अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नोटिसा दिल्या नव्हत्या. त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी सर्वेचा थांबवण्यासाठी त्या
ठिकाणी रिक्वेस्ट करायला गेलो की आम्हाला सर तुम्ही सर्वे करा. प्रत्येक शेतकऱ्याला नोटिसा जातात, त्यांच्या पॉइंटल्या कळतात. तुम्ही सगळीकडे जर तुम्ही जमीन बिल्डरला सोबत घेऊन जर हे करत असाल त्यासाठी त्यांनी ॲप्लिकेशन घेतल्यानंतर त्या संबंधित बिल्डरने जे गणपत गायकवाडचे पार्टनर आहेत त्यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंड बोलवले. हत्यार होते, कट्टा होता, चाकू, सुरे, तलवार, मोठ्या प्रमाणात हत्यारं त्या ठिकाणी घेऊन त्या शेतकऱ्यांना मारहाण केली आणि त्यांना जबरन त्या ठिकाणी ढकलून देण्यात आलं. महिलांवरती अक्षरशः घाणेरड्या पद्धतीने शिव्यागाळी करण्यात आल्या. त्यांच्यातल्या एका शेतकऱ्याने आमच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो. जेव्हा आम्हाला ही बाब कळली तेव्हा आम्ही ज्या गुंड प्रवृत्तीचे लोक होते, जे हत्यारं घेऊन आले होते, त्यांना पकडून पोलीस स्टेशनला कळवलं. पोलीस स्टेशन, जिल्हा लाईन पोलीस स्टेशनच्या अनेक पोलीस फौजफाटा घेऊन आले आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना पकडलं. हत्यारासहित त्यांना आता अटक करून पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. न्यायालयामध्ये हा प्रकरण सुरू आहे, पुन्हा एकदा सर्वे होतो आणि ते पण पोलीस बंदोबस्तमध्ये सर्वे झाला का काय नेमकं प्रकार? पोलीस अतिशय दबावामध्ये, कारण की माझ्यावर जो हल्ला झाला त्यातले अनेक आरोपी, जो गणपत गायकवाडचा मुलगा आहे वैभव गायकवाड, तो ह्या हद्दीमध्येच फिरतोय खुलेआम. तो त्याच्यासोबत कुणाल पाटील त्यांचा अजून एक असे 3-4 आरोपी अजूनपर्यंत खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची पोलिसांची धास्ती राहिलेली नाही. ते खुलेआम गुंडेगिरी करतायत. त्याचं एक उदाहरण मिळेल. पोलिसांनी तत्काळ त्यांना अटक केली तर असे गुन्ह्यांना आळा नक्कीच बसेल. त्यामुळे पोलिसांना माझी रिक्वेस्ट आहे, आपण जे फरार आरोपी आहेत त्यांना साधा, त्या लोकांनी आरोपी जे फरार आहेत त्यांना साधं फरार घोषित केलेलं नाही. म्हणजे एवढं प्रेशरमध्ये पोलीस आहे. पोलिसांसोबत एवढा मोठा राजकीय दबाव आहे, त्यामुळे पोलिसांचा नाईलाज होत आहे. आत्तासुद्धा त्या आरोपींना अनेक आरोपी त्या ठिकाणी पळून गेले. कोणाचा दबाव आहे, काय कोणावरती आरोप आहे तुमचा? राजकीय आता- दबाव म्हणजे पोलीस कोणाच्या दबावाखाली? आता कोणत्या दबावाखाली, राजकीय दबाव पोलिसांचे कोण वापरत असेल हे जग जाहीर आहे. त्यामुळे पोलिसांनीच ह्याच्याबद्दल जी ठोस कारवाई कशी करता येईल. एक शेतकरी गरीब आहेत, त्या शेतकऱ्यांचा अतिशय हालाकीची त्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे कोणत्या दबावाला न बळी पडतात. त्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नव्हता. त्या ठिकाणी अनेक असे हिट लिस्टवर असलेले गुन्हेगार प्रवृत्तीचे पोरं त्या ठिकाणी होते. त्याचप्रमाणे अनेक हत्यारं घेऊन त्या बिल्डरच्या माध्यमातून गुंडगिरी करणारे, जे हिट लिस्टवर असणारे अशा पद्धतीचे गुन्हेगार पार्श्वभूमीतल्या जवळजवळ 50 ते 60 अशी लोकं होती की त्यांच्याकडे हत्यारं होती. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.